लिंबागणेश येथे पोलीस चौकीसमोरच अज्ञात चोरट्यांनी 3 दुकानं फोडल्या. यामध्ये अनेक साहित्य त्यांनी लंपास केले आहे. सदर घटना आज बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान अंदाजे करण्यात आले आहे. यावेळी घटनास्थळी लिंबागणेश येथील पोलीस देखील दाखल झाले होते. लिंबागणेश परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्याच्या घटना घडत असतात. याच पद्धतीने नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या लिंबागणेश या ठिकाणी पोलीस चौकी देखील आहे आणि याच पोलीस चौकीच्या समोर संकेत किराणा स्टोअर्स, मंगलमूर्ती मोबाईल रिपेरिंग शॉपी व गजानन किराणा स्टोअर्स यांना अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून डाव साधला व ही दुकाने फोडली आहे. यामधून मोठा ऐवज देखील चोरट्यांनी लंपास केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लिंबागणेश येथील पोलीस चौकीचे अंमलदार बाबासाहेब डोंगरे यांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेचा पंचनामा केला. काय ना तुमचं? गौतम साळवे, लिंबागणेश. माझं दुकान पोलीस स्टेशन समोर आहे. माझं दुकान फुटलं. मला एक फोन आला सकाळी की दुकान फुटलं म्हणून. मी बघायला गेलो, पाठीमागून पत्रा कापलेला आहे आणि आतमध्ये सामान बघायला तर काही सांगता येत नाही. माझे पैसे गेले गल्ल्यात. काय ना तुमचं? शैलेश नारायण शिंदे. पोलीस चौकी समोर माझं मंगलमूर्ती मोबाईल शॉपी, मोबाईलचं दुकान, रिपेरिंगचं दुकान आहे. तर कस्टमरने रिपेरिंग टाकलेले मोबाईल माझे चोरी गेलेत आणि एअरबड चोरी गेलेले आहेत नवीन. काय ना तुमचं? प्रकाश वायभट. पोलीस चौकी समोर माझं दुकान आहे, लिंबागणेश मेन रोडला. आणि रात्री 1च्या सुमारास चोरट्यांचा म्हणजे कुलूप तोडल्याचा आवाज आला की मी हाका मारली की पळून गेली.